तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे केकेटेक बेक स्टुडिओमध्ये. आज मी बनवत आहे ब्राउनी. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे मैदा, त्यानंतर बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दही, दूध, वॉलनट, कोको पावडर, मिल्क पावडर, व्हॅनिला पावडर आणि हे आहे बटर आणि चॉकलेट्सचं मेल्टेड मिक्सचर. तर त्यासोबतच आपण चोको चिप्सही वापरतो डेकोरेशनसाठी. आणि हे आहे ब्राऊन शुगर. स्वीटसाठी आपण ॲड करतो आहे ब्राऊन शुगर. आता यामध्ये आपण ॲड करणार आहे ब्राऊन शुगर, जे चॉकलेट आणि बटर आहे त्यामध्ये ब्राऊन शुगर ॲड करून मिक्स करा. त्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहे मिल्क पावडर. परत ते सगळं काही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण थोडंसं गरम आहे, त्यामुळे यामध्ये सगळं मिक्स होईल प्रॉपरली. तर मी इथे मिल्क पावडर घातलं आहे, व्हॅनिला पावडर घातलेला आहे आणि त्याला मी प्रॉपरली मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये मी दही ॲड केलेली आहे. आता परत हे मिक्सचर प्रॉपरली मिक्स करून घ्या. ब्राऊन शुगर मेल्ट व्हायला पाहिजे. त्यानंतर हे आता ड्राय इन्ग्रेडियंट. आता यामध्ये मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि कोको पावडर हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आणि हे आपल्याला चाळून घ्यायचं, जेणेकरून यामुळे बॅटर मिक्स करताना याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. त्यामुळं प्रॉपरली आपल्याला हे ड्राय मिक्सचर जे आहे ते व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून ॲड करा. त्यामुळे लम्स होणार नाहीत, गुठळ्या बनणार नाहीत. तर एकदा हे व्यवस्थित बॅटर मिक्स झालं तर मग लिक्विड कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये दूध ॲड करा. दूध ॲड केल्यानंतर तुम्ही वॉलनट, चोको चिप्स हे सगळे ॲड करून ते मिक्सचर पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. आणि स्क्वेअर टीन इथे मी यूज करत आहे. त्यामध्ये बटर पेपर लावले आणि इक्वली मी 3 पार्ट्समध्ये हे बॅटर डिवाईड करते आहे. आणि ह्याला मी आता गार्निशिंग वॉलनटनी करून बेकिंगसाठी OTGमध्ये ठेवणार आहे. तर 180 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिट्स मी हे बेक करणार आहे. टेम्परेचर तुम्ही कमीही करू शकता. तर इथे मी 30 मिनिट्स 170 डिग्रीला ठेवून बेक केलेलं आहे. आता हे आपलं वॉलनट रेडी आहे बेकिंग करून. तर आता हे मी पॅकिंग करते इथे बॉक्समध्ये. बटर पेपर घातला आहे आणि त्यामध्ये मी हे ब्राउनी ठेवते आहे. आणि हा आहे आपला केकेटेक बेक स्टुडिओचा लोगो आणि हे रेडी आहे डिलिव्हरीसाठी. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब